नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 20 ऑगस्ट 2025। आज आपण चर्चा करणार आहोत कोबी पिकाविषयी। कोबीचे बाजारभाव ऑगस्ट ते अगदी डिसेंबरपर्यंत काय राहू शकतात, हा अंदाज आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु आपण इथे झालेला पाऊस, होणारा पाऊस, रोपांची मागणी, झालेल्या लागवडी व इतरही बऱ्याच गोष्टींचा लक्षात घेता आपण त्या गोष्टींवर अभ्यास करून नंतर अंदाज मांडतोय। तसं जर बघितलं आपण तर गेल्या वर्षी 2024 साली अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत मंदी ही पाहायला मिळालीच नाही आपल्याला कोबी पिकामध्ये। म्हणजे 12 रुपयापेक्षा कमी हे बाजार आपल्याला क्वचितच पाहायला मिळाले। जर या वर्षीचा विचार केला तर या वर्षी आपल्याला तसं काही पाहायला मिळालं नाही। ह्या वर्षी अगदी जानेवारी ते एप्रिल कोबी पिकामध्ये मंदीच पाहायला मिळाली। तिथून पुढे मे मध्ये थोडीशी हलकी सुधारणा झाली। जून जुलै महिन्यामध्ये बऱ्यापैकी समाधानकारक बाजार आपल्याला पाहायला मिळाले। नंतर जुलै एंडिंगला ऑगस्ट सुरुवातीला बाजार कमी होऊन तिथे मंदी पाहायला मिळाली। आजचे बाजारभाव 6 रुपये ते 8 रुपये, क्वचित काही ठिकाणी 10 रुपयापर्यंत आहेत। तर तसं बघायला गेलं आपण आता जर समजा 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्टचा जर अंदाज घेतला तर इथे फार सुधारणा आपल्याला होईल असं काय दिसत नाही आहे चित्र। आता सध्या पाऊस जरी सगळीकडे झालेला असला तरी झालेल्या पावसाचा कोबी बाजारभाव लगेच परिणाम होत नाही किंवा होताना दिसत नाही। इथून पुढे 31 ऑगस्टपर्यंत जरी धरलं तर हेच बाजार राहू शकतात 6 रुपये ते 8 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपयापर्यंत। सप्टेंबरमध्ये थोडी हलकी सुधारणा होऊ शकते 10 सप्टेंबर नंतर। 10 सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर तिथे आपल्याला 8 रुपये ते 12 रुपयापर्यंत बाजार दिसू शकतात। पुन्हा 20 ते 25 सप्टेंबर नंतर पुन्हा थोडीशी बाजारात सुधारणा होऊ शकते। ऑक्टोबर महिन्यात जर आपण विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात अगदी 12 रुपयापासून ते 18 रुपयापर्यंत दर दिसू शकतात। नोव्हेंबर महिन्यात थोडेसे तेच बाजार दिसू शकतात, 12 रुपये ते 18 रुपये, काही वेळासाठी 20 ते 20+ पण बाजार तिथे जाऊ शकतात। पुन्हा डिसेंबरमध्ये थोडेसे हलके ते मध्यम बाजार राहू शकतात तिथे। जर आपण टॉपच्या बाजाराचा विचार केला तर अगदी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर इथे आपल्याला या वर्षाची म्हटले तरी चालेल किंवा ऑगस्ट ते डिसेंबर या 5 महिन्यातील उच्चांकी दर आपल्याला तिथं मिळू शकतो। तर त्या काळात आपल्याला जवळपास एक 15 ते 20 रुपयापर्यंत बाजार मिळू शकतात 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान। काही वेळेसाठी 15-20+चेही बाजार मिळू शकतात। जर नोव्हेंबरमधला विचार केला तर अगदी 15 नोव्हेंबर नंतर थोडेसे बाजार कमी होऊ शकतात 10 ते 15 नोव्हेंबर नंतर। व डिसेंबरमध्ये पुन्हा कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल, महाराष्ट्रातीलही कोबी तिथं 15 नोव्हेंबर नंतर तिथं थोडी गर्दी करू शकतो व डिसेंबर पुन्हा बाजार थोडे कमी होऊ शकतात। जर आपण बाजारभावाचा विचार केला तर कोबी पिकामध्ये 12 रुपयाच्या पुढचे बाजार बऱ्यापैकी समाधानकारक असं उत्पन्न देऊन जातं मित्रांनो। हा झाला आपला आजचा कोबीविषयी अंदाज। लवकरच आपण ढोबळी मिरचीचा एक अंदाज मांडण्याचा प्रयत्न करू। आपण व्हिडिओ आता इथेच थांबवूया। धन्यवाद।